तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द परिसरात वीज पडल्याने जमिनीतून निळे पाणी वाहत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। या व्हायरल व्हिडिओची दखल घेत भूजल विभागाने सत्यता पडताळली असता या भागात कोठेही वीज पडली नसून सदरील निळे पाणी हे परिसरातील द्राक्ष बागेसाठी वापरायच्या औषधाचे असल्याचे निष्पन्न झाले। द्राक्षावर फवारण्यासाठी लागणारी विविध औषधे कालबाह्य झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ती औषधे निर्मनुष्य ठिकाणी ठेवली होती। परंतु पाऊस झाला आणि हे पाणी औषध मिक्स झाल्याने ते पाणी निळे झाले। हे निळे पाणी पुढे काही दिवसांमध्ये झिरपून जाईल। तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सत्यता पडताळूनच लोकांनी निर्णय घ्यावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भूजल वैज्ञानिक डॉक्टर मेघा शिंदे यांनी केले। काय काय प्रकार आहे? ॲक्च्युली मसला खुर्द तुळजापूर तालुक्यातलं एक गाव आहे आणि या गावात निळं पाणी आढळून आलं ओढ्यातून। तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काल आम्हाला आदेश दिले होते सदर ठिकाणी पाहणी करून आम्हाला अहवाल कळवण्यात यावा। तर जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी स्वतः ओढ्याची पाहणी केली त्या ओढ्यालगत द्राक्षांच्या बागा आढळून आल्या आणि तेथे द्राक्षावर फवारण्यासाठी काही रासायनिक द्रव्ये वापरली जातात आणि त्यातील जी मुदत संपलेली द्रव्ये आहेत काहींनी यापूर्वीच्या ओढ्याच्या प्रवाहात टाकली गेलेली त्या नागरिकांकडून किंवा त्या शेतकऱ्यांकडून। आणि मग पावसाचे पाणी आल्यानंतर बॉक्समधली जी रसायनं आहे ती मिसळून हे पाणी निळे झाले आणि त्याचा निष्कर्ष त्यांनी काढला की प्रयोगशाळेत आता आम्ही जे प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी दिलं आहे मग त्याच्यानंतर आम्ही बघू नेमकं कशाचे काय आहे। परंतु आम्हाला जिथं सदर ठिकाणी बॉक्स पण आढळून आले आणि या बॉक्सचे जे काय म्हणजे रसायनं आहे त्याच्यामुळे ते सगळं पाणी निळं झालेलं आहे। दुसरी अशी गोष्ट आहे की या निमित्ताने आम्ही सगळ्यांना मी एक आवाहन करू इच्छिते की जेव्हा असे व्हिडिओ जे व्हायरल होतात सोशल मीडियामधून त्याला एवढं प्रसार करण्यापेक्षा त्याच्यात म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे पाणी हे आपलं म्हणजे जीवन आहे आणि पाण्याशी संबंधित एवढा मोठा आपण व्हिडिओ व्हायरल करतो त्याच्यामुळे लोक पॅनिक होतात। त्याच्यामुळे कोणी गडबडू नये गोंधळून जाऊ नये। हा विषय जो आहे हा थोड्या दिवसांनी याचं जे आहे ते डायल्यूशन होईल या पाण्याचं